पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर. जळगावमध्ये 11 लाख लखपती दीदींना मोदींच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित केली जाणार. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार. जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी. धुळे आणि नंदुरबारमधून कार्यकर्त्यांना घेऊन 400 बस जळगावकडे जाणार. कार्यक्रमस्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असेल. जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची मुंबईत बैठक. ठाकरे गट 20 ते 22, काँग्रेस 13 ते 15 जागांवर आग्रही, तर शरद पवार पक्षाचा 5 ते 7 जागांवर दावा. काही जागांचा पेच अजूनही कायम. महाविकास आघाडीच्या बैठकीत मुंबईतील जागांसंदर्भात प्रामुख्याने चर्चा. मुंबईतल्या जागा मेरिटनुसार लढवण्यावर महाविकास आघाडीमध्ये एकमत. 26 तारखेला महाविकास आघाडीची पुन्हा मुंबईमध्ये ट्रायडंट हॉटेलला बैठक. बैठकीला पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार. मुंबईतील जागा वाटपात महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटच मोठा भाऊ. ठाकरे गटाला अधिक जागा देण्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादी सकारात्मक. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांची माहिती. राष्ट्रवादीची मुंबईमध्ये 7 जागा लढण्याची तयारी. महायुतीमध्ये राष्ट्रवादी लवकरच मुंबईतील जागांचा प्रस्ताव ठेवणार. भायखळ्यामध्ये समीर भुजबळ, अणुशक्ती नगरमध्ये सना मलिक, मानखुर्द शिवाजीनगरमध्ये नवाब मलिक, वांद्रे पूर्वमध्ये झिशान सिद्दीकी आणि चेंबूरमधून सिद्धार्थ कांबळे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक. आदित्य ठाकरेच काय, शिंदे फडणवीसांच्या मतदारसंघातही उमेदवार देऊ. राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात जातीपातीचं विष शरद पवारांनीच कालवलं. राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका. संतांची आडनावं राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच बोलली जाऊ लागल्याचीही राज ठाकरेंची टीका. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर बोलू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची प्रवक्त्यांना सूचना. लवकरच शक्ती कायदा मंजूर करणार. यवतमाळच्या कार्यक्रमात अजित पवारांची घोषणा. रोहित पवार यांचं पंतप्रधानांना पत्र. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत, त्यामुळे शक्ती कायदा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात लागू करावा. रोहित पवारांची पत्रातून मागणी. विकृतांना अद्दल घडवण्यासाठी अजित पवारांचा जालीम उपाय. चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्यांना जन्माची अद्दल घडेल अशी शिक्षा व्हावी. बदलापूर अत्याचाराच्या घटनेवर अजित पवारांनी तीव्र संताप व्यक्त केला. बदलापूर प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना महाविकास आघाडीकडून राजकारण. प्रवीण दरेकरांचा घणाघात. आंदोलन फेल जाऊ नये याकरता महाविकास आघाडीकडून बंद मागे घेतल्याचीही टीका. सत्ताधारी पक्षाकडून प्रतिकात्मक आंदोलनाची गरज नव्हती. संजय शिरसाटांचं वक्तव्य. भाजपनं महाविकास आघाडी विरोधात आंदोलन केल्यानं शिरसाटांची टीका. बदलापूर प्रकरणी पीडित कुटुंबाच्या बाबतीत अफवा पसरवणाऱ्या 5 जणांवर गुन्हे दाखल. पोलिसांनी इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक केलं. आरोपींचा शोध सुरू. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या 2 पत्नींची एसआयटीकडून चौकशी. 3ऱ्या पत्नीचीही लवकरच चौकशी होणार. शहापूरमधील सर्व शाळा, आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मनसेची मागणी. उपाययोजना न केल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा. चंद्रपूरच्या नागभेडमधील सामूहिक बलात्कार प्रकरणी 5 आरोपींना अटक, तर अल्पवयीन आरोपी बाल न्याय मंडळाकडे सादर. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. बदलापूर घटनेची नायगावमध्ये पुनरावृत्ती. शाळेच्या उपहारगृहात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून 7 वर्षीय चिमुकलीवर 4 ते 5 वेळा अत्याचार. मुलाला अटक. आध्यात्मिक शिक्षणासाठी आश्रमात राहणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकाचाच अत्याचार. छत्रपती संभाजीनगरमधली घटना. आश्रमचालक दादासाहेब अकोलकरला अटक. सांगलीच्या संजयनगर भागामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. रेकॉर्डमधील संशयित आरोपी संजय मानेकडून 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार. 2 तासात आरोपी संजय मानेला बेड्या.
वाशिममध्ये 14 वर्षीय बालिकेवर सामूहिक अत्याचार, पोलिसांनी तिघांना अटक केली। गणेश फुफाटे, सूर्यभान फुफाटे आणि पंढरी फुफाटे यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। वसईमध्ये सावत्र आईकडून 2 लहानग्यांवर घरात अत्याचार, घरातील भांडी घासणं, लादी पुसणं, केर काढणं यासाठी अत्याचार केल्याची माहिती। वडिलांकडून सावत्र आई विरोधात गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।